मुख्यमंत्री राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि आपल्या वाढदिवशी कोणत्याही प्रकारे केक किंवा भेटवस्तू न आणण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं। मात्र त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एक वेगळी भेटवस्तू आणलेली बघायला मिळते आहे। आपण बघतोय की या ठिकाणी पालघरचे त्यांचे पदाधिकारी आलेले आहेत, तुलसी जोशी, आणि त्यांनी आपण बघतोय की राजमुद्रा जी आहे ती राज ठाकरे यांना भेट देण्यासाठी आणलेली आहे आणि सोबत चाफ्याची फुलं देखील आहेत। तुलसीजी, काय सांगाल, एक वेगळी भेटवस्तू तुम्ही आणलेली आहे, कारण दरवर्षी तुम्ही केक आणता आणि यावेळेस ही वेगळी भेटवस्तू आणली। साहेबांनी आदेश दिलेला आहे की भेटवस्तू आणि केक वगैरे कुठले बुके वगैरे आणू नका, पण मोठं मन करून मनाला थोडं दडपण करून मी सांगितलं राजसाहेबांना राजमुद्रा आवडते आणि साहेबांनी आताच आपल्या ध्वजावर राजमुद्राचे दिलेलं आहे आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की सन्माननीय राजसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावं आणि त्यांचा जो आदेश येईल या आपल्या विधानसभेमध्ये तर आम्ही त्यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन करणार। आपण बघतोय की राज ठाकरे यांनी महत्वाची भूमिका कालच्या बैठकीमध्ये घेतलेली बघायला मिळते आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की 225 ते 250 सीट मनसे स्वबळावर लढणार आणि त्यानंतर आज या ठिकाणी जी आहे ती राजमुद्रा आपण घेऊन येतोय। काय तर्क लावायचा? तर साहेबांना म्हणजे आज म्हणजे असं वाटतंय की जे साहेब आदेश देतील आणि साहेबांचा जो विचारपूर्वकच निर्णय घेतात आणि कालचे जे बोलले सगळे सीट लढतील तर त्याच्यात महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरणार आणि आमदार निवडून आणणार हे आमचं नक्कीच आहे, स्वप्न आहे। लोकसभेला मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते महायुतीसाठी उतरलेले बघायला मिळाले, मात्र आता स्वबळाचा नारा दिल्यानंतर जबाबदारी वाढलेली आहे। कशा पद्धतीनं पुढील निवडणुकीला मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सामोरे जातील? कोरोनाच्या काळापासून आम्ही लोकांना मदत करत आलेलो आहे, तर जनतेला माहितीच आहे आणि हे तीन पार्टनरशिपमध्ये आहेत, त्यांच्यासोबत राजसाहेबांना काय मनात आलं असेल म्हणून सांगितलं स्वबळावर लढणार आणि तो आदेश देते साहेब विचारपूर्वकच निर्णय घेतात आणि महाराष्ट्र सैनिक या गोष्टीमध्ये एकदम जोरदार तत्पर खाली उतरतील ही आमची पण इच्छा आहे। एक शेवटचा प्रश्न विचारते, 2014ची निवडणूक जेव्हा होती त्यावेळेस भाजपने खरं तर राज ठाकरे यांना पाठिंबा दिला होता आणि अखेरच्या वेळेस आपला पाठिंबा काढून घेतला होता। त्यानंतर 2017ची बीएमसी निवडणूक होती ज्यावेळेस शिवसेनेने पाठिंबा देणार असल्याचं कबूल केलं होतं, मात्र ऐनवेळी दिला नाही। 2019ला महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस एनसीपीने जे आहे ते पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं, मात्र दिलं नाही। 2024च्या निवडणुकीपूर्वी अशा पद्धतीनं स्वबळाचा नारा आधीच दिलेला आहे, त्यामुळे कार्यकर्ते जे आहेत ते पूर्णपणे तयारीला, कार्यकर्त्यांना वेळ मिळेल असं वाटतं। कार्यकर्ते कशा पद्धतीनं उतरतील? साहेबांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांची काल बैठक घेतली, त्याचं सगळ्यांना कानमंत्र दिलेलंच आहे आणि ते आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, पण ते आम्ही सध्या लीक नाही करणार, पण आम्ही जोरदार तयारीला लागणार आणि आम्ही 100% जनतेतल्या मनातील महाराष्ट्र सैनिक सन्माननीय राजसाहेबांचे मुख्यमंत्री होतील हे आमची इच्छा आहे। नक्कीच आपण बघतोय की राज ठाकरे मुख्यमंत्री होतील अशी खरं तर शुभेच्छा या ठिकाणी जे आहे ते कार्यकर्त्यांतर्फेही देण्यात आलेल्या आहेत, अगदी बॅनरच्या माध्यमातूनही देण्यात आलेल्या आहेत आणि स्वतः पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी देताना देखील शुभेच्छा तशा पद्धतीच्या बघायला मिळत आहेत। याशिवाय स्वबळाचा नारा दिल्यानंतर एक वेगळा जोश सध्या कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळतो आहे आणि निश्चितच प्रत्येक कार्यकर्ता नेता जो आहे तो तितक्याच जोशानं या विधानसभा निवडणुकीमध्ये उतरेल असं देखील स्पष्ट करण्यात आलंय। कॅमेरापर्सन गणेश कानडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।